प्रतिनिधी सुनील दवांगे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। सुनील, प्रभावती घोगरे यांनी थेट विखेंवर आरोप केलेला आहे, काही व्हिडिओ सुद्धा त्यांनी समोर आणले। या संदर्भात त्यांनी काही तक्रार दाखल केली आहे का? आज सकाळी 7 वाजेपासून जे आहे ते शिर्डी विधानसभा मतदारसंघात जे आहे मतदान सुरू झालेलं आहे आणि जवळपास 7 वेळेस ज्यांनी विधानसभेमध्ये आपली बाजी मारली आणि 58 रिंगणात उतरले जे राधाकृष्ण विखे पाटील होते यांच्या विरोधात एक सामान्य शेतकरी महिला जी आहे ती काँग्रेसने मैदानात उतरवली होती। त्यानंतर जे आहे ते आरोप प्रत्यारोप जो आहे ते होत गेलेले आहेत। आज प्रत्यक्ष जेव्हा मतदान सुरू झालेलं होतं तेव्हा सकाळी 7 वाजेपासून जेव्हा मतदान सुरू झालं त्यानंतर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत प्रभावती घोगरे यांनी लेणी येथील जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट जी आहे ती लक्षात आली की लेणी येथील जे महाविद्यालय आहे जिथे मेडिकल कॉलेज असेल पीएमसी म्हणून मेडिकल कॉलेज आहे ते इतर जे शैक्षणिक साठी जे बाहेरील विद्यार्थी या ठिकाणी येतात त्यांची जी नाव नोंदणी आहे ती लोणी या गावात केलेली दिसून आली आणि त्यांच्याकडे मतदानाचं ओळखपत्र असल्याचं देखील ते जे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ते स्पष्ट दिसत आहे। एकंदरीत जर बघितलं तर हजारो विद्यार्थी जे आहेत ते लोणी या गावामध्ये शिक्षण घेतात आणि त्याचा जो फायदा आहे तो विखे पाटील करून घेतात असा थेट आरोपच यावेळी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर या संदर्भातील निवडणूक आयोगावर तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। असं आहे जे 3-4 व्हिडिओ आहे ते प्रचंड व्हायरल होत आहेत। यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते धुळे किंवा बाहेरच्या राज्यातील काही विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी मतदान करताना दिसून येत आहेत। प्रामुख्याने जर बघितलं तर त्या भागातला निवासी असणं फार महत्वाचं असतं। मतदान करण्यासाठी त्या भागातला रहिवासी असणं देखील महत्वाचं असतं। मात्र जी लोणी गावातील जी मतदार यादी आहे त्यांच्यामध्ये या विद्यार्थ्यांचं नाव कसं समाविष्ट केलं आणि नंतर त्यांना कोणी आश्रय दिला हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। मात्र तुर्तास तरी या संदर्भात विखे पाटलांकडून अजून कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया आलेली दिसत नाहीये। मात्र त्याचबरोबर भारतातील नागरिक जो आहे त्याला कुठेही जाऊन राहण्याचा, वास्तव करण्याचा, त्याचबरोबर त्याला रोजगार करण्याचा, उपजीविका करण्याचा अधिकार जो आहे तो संविधानाने दिलेला आहे असं देखील विखे पाटलांच्या गटाकडून सांगण्यात येते। मात्र घोगरे जे आहेत प्रभावती घोगरे यांचा आरोप जो आहे तो वेगळा आहे की या ठिकाणी लोणी गावात तुमचं वास्तव नाही, तुम्ही शिक्षणासाठी आलेले आहात तरीही तुम्ही इथं मतदान कसे करू शकतात, मतदार यादीमध्ये नाव कसं समाविष्ट केलं जाऊ शकतं आणि ही गोष्ट जी आहे ती आता सुरू नसून वारंवार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्याचबरोबर आतापर्यंत जे मताधिक्य विखे पाटलांना मिळत आलेलं आहे ते या जोरावर मिळत असल्याचा देखील थेट आरोप आज प्रभावती घोगरे यांनी केलेला आहे। आणि हे आरोप नेमके कितपत खरे आहेत हे चौकशी अंती आता स्पष्ट होणार आहे। सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।